मनसेचा ठाकरेंना युतीचा प्रस्ताव आहे, कारण मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो असं मोठं राजकीय विधान आमदार आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. भूमिका बदलल्यास विचार देखील होऊ शकतो असं देखील महत्त्वाचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो हे आदित्य ठाकरेंचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य येत नाही तोपर्यंत याबाबत निर्णय घेणे शक्य नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. कॉफी विथ सकाळ या सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमामध्ये हे महत्त्वाचं विधान आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. कॉफी विथ सकाळ कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरेंनी हे खूप मोठं विधान केलेलं आहे. मनसेचा मातोश्रीला प्रस्ताव आहे का, कारण मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतात असं मोठं विधान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी स्नेहिल झणके आपल्या सोबत आहेत. स्नेहिल, मनसे ठाकरे गटाला टाळी देणार का, काय सांगशील? अगदी एक अतिशय मोठी आणि महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, कारण आता हे 2 ठाकरे बंधू जे गेल्या 20-19 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते ते आता मात्र एकत्र येतात का, हे या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. कारण आज आदित्य ठाकरेंनी आपल्या कार्यक्रमामध्ये म्हटलं की अधूनमधून प्रस्ताव मनसेकडून येत असतात. याआधी देखील आपल्याला माहिती आहे की 5-10 वर्षापूर्वी मनसेनं टाळी दिली होती. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं टाळीसाठी हात पुढे केलाय, परंतु आता आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य अतिशय महत्वाचं का, कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि शिवसेना ठाकरे गटानं भाजप सोबत जे जुळवून घेण्याची रणनीती आखली होती ती कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं दिसतंय. कारण देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलं होतं की आमची युती नाहीये आणि मैत्री आहे पण युती नाहीये, हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मनसेचा जो पर्याय तो ठाकरे गट कशा पद्धतीनं बघतं हे पाहणं महत्वाचं राहील. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका केली नव्हती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासंदर्भात राज ठाकरे हे सकारात्मक आहेत असं सध्या तरी दिसतंय असं म्हणावं लागेल. त्यानंतर अमित ठाकरेंचा शिंदे सेनेमुळे झालेला पराभव हा राज ठाकरेंच्या अगदी जिवारी लागला असं देखील इथं म्हणता येईल. आणि त्याच वेळेस भाजपनं साथ जी म्हणावी तशी दिली नव्हती आणि अमित ठाकरेंना 3ऱ्या क्रमांकावर जावं लागलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आता मात्र शिवसेना ठाकरे गटासोबत जुळवून घेतात का आणि सत्तेत येण्यासाठी किंवा महापालिकेच्या सत्तेमध्ये राहण्यासाठी म्हणून ठाकरेंना देखील मनसेची गरज असू शकते. आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे एक स्पष्ट झालेलं आहे की अधूनमधून प्रस्ताव हे राज ठाकरेंच्या मनसेकडून शिवसेनेला जात आहेत. आणि जर कधी शिवसेना ठाकरे गटानं मवियामधून आणि इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतला तर मात्र भाऊ असणारा राज ठाकरे यांचा पक्ष मनसे जो आहे तो त्यांच्या सोबत हातमिळवणी करून पुन्हा महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे एक नवा प्रयोग करू शकतात असं सध्या तरी दिसतंय. परंतु यावेळेस आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की भूमिकेमध्ये सातत्य ठेवलं तर संविधान बचावासाठी आणि लोकशाही बचावासाठी जर कधी राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत सातत्य ठेवलं तर मात्र त्यांच्याबरोबर ठाकरे गट जाऊ शकतो असं देखील त्यांनी इथे संकेतच दिलेले आहेत. त्यामुळे आता मनसेची प्रतिक्रिया काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलेलं आहे की गेल्या अमित ठाकरे कॉफी विथ सकाळ कार्यक्रमामध्ये आमदार आदित्य ठाकरे नेमकं काय वक्तव्य केलं होतं आपण ते पुन्हा एकदा ऐकूया. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं.
पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. आपण बघतोय आदित्य ठाकरे काय बोललेत. साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी बघताय तुम्ही. राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी आहे. स्नेहल, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर नवीन काही राजकीय समीकरणं बनू शकतात का? ठाकरेंचा पराभव झाला. आदित्य ठाकरेंकडून एक महत्वाचं विधान समोरलं की मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो असं आदित्य ठाकरे म्हणतात आणि भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो. एकीकडे आपण बघतोय की शिंदे सेना महायुतीमध्ये नाराज आहे. दुसरीकडे आता राज ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर देखील टीका केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? कारण आदित्य ठाकरेंचं हे वाक्य खूप काही बोलून जातंय. कारण भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो असं मोठं विधान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. जर मनसे आणि ठाकरे एकत्र आले तर निश्चितच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फरक पडू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य राजकीय दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह तुम्ही बातमी बघता. राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे. सकाळ विथ कॉफी या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं हे मोठं विधान आहे.